बघा, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि राज्यामध्ये नीतिमत्ता या दोन्ही गोष्टी या महाराष्ट्रातलं जे खोक्याचं सरकार आहे, बैमान सरकार आहे, गद्दार सरकार आहे आणि गुजरात धार्जिनी सरकार आहे, या सरकारमुळे महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था या सगळ्या बिघडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम आपण पाहतो आहे की सर्वसामान्याचंही जगणं मुश्किल आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या नेत्यावर कसा हमला केला जातो ते पण आपण पाहिलेलं आहे आणि तो पण ठाण्यामध्ये, जिथं राज्याचे मुख्यमंत्री राहतात त्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कृती होत असेल तर ती अशोभनीय आहे. तिचं कोणीही समर्थन करू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.